परिषदा निवडणुका होत आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक होत आहे, या ठिकाणी तुम्ही म्हणता की विलिनीकरण तसं नव्हतं, पण काही ठिकाणी तुतारीचे जे उमेदवार आहेत ते सुद्धा घड्याळावर निवडणूक लढत आहेत. तर मग हा तांत्रिक पेच निर्माण होईल, मग तो कसा पुढे सॉल्व्ह करू शकतो? नाही, एक असं आहे की दादानी त्याच वेळेला मलाही फोन केला होता. दादानी त्याच वेळेला पत्रकार परिषद घेतली होती की एकत्रितपणाने निवडणुका लढत असताना दोन वेगवेगळ्या चिन्हावरती लढवण्यापेक्षा एका चिन्हावरती निवडणूक घड्याळाच्या चिन्हावरती लढवावी असं त्या बैठकीमध्ये एकमत झाल्याचं दादांनी मला कळवलं होतं. स्वाभाविकपणाने आज जे उमेदवार युती म्हणून ज्या ठिकाणी उभे आहेत त्यांना जिंकण्यासाठी, विजय करण्यासाठी जी काय राजकीय ताकद प्रत्येकाला पणाला लावावी लागेल ती प्रत्येकजण लावेलच. पण आगामी काळामध्ये राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून सुनेत्रा वहिनी असतील, तर त्याच वेळेस भाजप ज्या पद्धतीनं जी चर्चा होते की भाजप कुठेतरी राष्ट्रवादी पक्ष जो आहे तो त्यांच्या सल्ल्याने चालतोय, तर अशा या चर्चेला कसं उत्तर द्याल? ही चर्चा अत्यंत फजूल आहे. भारतीय जनता पक्ष मी ज्या वेळेला आम्ही सत्तेमध्ये किंवा इंडियामध्ये जाण्यापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाबरोबर चर्चा करण्याची संधी आदरणीय दादांच्या उपस्थितीमध्ये मला मिळाली. त्यावेळेला लोकसभेच्या जागा वाटप, विधानसभेचा जागा वाटप, सत्तेमधला सहभाग या बाबतीमध्ये भारतीय जनता पक्षाचं शीर्षस्थ नेतृत्व आपल्या मित्र पक्षाची योग्य तो सन्मान आणि योग्य ती काळजी त्या ठिकाणी घेत असतं. भारतीय जनता पक्षाचा कुठलाही नेतृत्व आमच्या पक्षाच्या अंतर्गत नेमणुकीबाबत, नियुक्तीबाबत, निर्णयाबाबत कधी हस्तक्षेप त्या ठिकाणी करत नाही आणि करण्याच्या दृष्टीतून कधी मला जाणवलं नाही. आम्ही घेतलेल्या निर्णयाला ताकद कशी मिळेल, पाठिंबा कसा मिळेल, हीच भूमिका भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाने दिल्लीमध्ये सुद्धा सातत्याने घेतली आणि राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्रजींनी सुद्धा घेतलेली आहे. पण सर, हे आहे की प्रफुल्ल पटेल असेल किंवा सुनील तटकरे असेल किंवा ही लोक भाजप सांगते म्हणून तसं करते आणि पवारांचा पक्ष आहे हा, कारण की पवार ग्रुपचा हाच आक्षेप आहे की पवारांचा पक्ष आहे, तर ते सांगतायत तसं सल्ल्याने पुढे जात आहेत, त्याच्यामुळे शपथविधी झाला, त्याच्यामुळे पुढे हे सगळे घडामोडी गेल्या. तुम्हाला वाटतं या आरोपात काही तथ्य? हे निकालास खोटे आणि चुकीचे कसे आरोप आहेत? 2023ला दादांच्या नेतृत्वाखाली निर्णय घेतला. अजितदादांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला राज्य केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिली. सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा त्याच्यामध्ये काही अंतरिम आदेश दिलेले नाहीत. याचा अर्थ निवडणूक आयोगाचा निर्णय मान्य आहे. याचा अर्थ दादांच्या नेतृत्वाखालचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्वतंत्र पक्ष आहे. आणि एवढंच नव्हे तर लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीला आम्ही त्याच्यातून सामोरं गेलो आणि त्याच्यामुळे आम्ही कोणाचं तरी ऐकून काय करतो, तर हा निर्णय दादांनी घेतला. सर्वस्वीपणाने दादांनी हा निर्णय घेतला आणि त्या दादांच्या निर्णयाला सहमती प्रफुल्ल पटेल असतील, सुनील तटकरे असेल, छगन भुजबळ असेल, हसन मुश्रीफ असतील, दिलीप वळसे पाटील असतील, धनंजय मुंडे असतील, रामराजे नाईक निंबाळकर होते आणि त्यावेळच्या 43 आमदारांनी एकत्रितपणे निर्णय घेतला आणि त्याच्यामुळेच भारतीय निवडणूक आयोगाने आमची मान्यता कायम ठेवली. त्यामुळे हे म्हणणं म्हणजे चुकीचं आहे ना. आता जो ही वाटचाल आहे ही दादांच्या नेतृत्वाखालच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने निवडणुकीतून मिळवलेली वाटचाल आहे. 19 असतं तर मी समजू शकलो असतो. 2024ला निवडणूक झाली. निवडणूक आम्ही परस्परांच्या विरोधामध्ये लढलो. त्याच्यामुळे हे अमक्याचं आहे तमक्याचं असं म्हणण्याचं काय कारण? हा पक्ष दादांच्या विचाराचा, दादांनी ठाम निग्रहाने अधिक शक्तिमान केलेला पक्ष आहे. स्वाभाविकपणाने त्या पक्षाचा निर्णय घेण्याचा अधिकार बाहेरच्यांना असू कसा शकतो? आम्हालाच आहे. आणि आम्ही आमच्या विधिमंडळ पक्षाच्या सर्व सदस्यांना, सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन हा निर्णय करतो आहोत. ही या पक्षाची पद्धती आहे. दादांनी सुद्धा निर्णय घेताना सामूहिक नेतृत्वाच्या माध्यमातून निर्णय घेतले अनेक वेळेला. एक कोर कमिटी आहे पक्षाची, ती त्याच्यामध्ये निर्णय घेत असते. धन्यवाद सुनीलजी, आपल्याशी बोलल्याबद्दल. हे होते सुनील तटकरे, जे अजितदादा यांच्या निधनानंतर ज्या ज्या घडामोडी घडतात किंवा जे राजकारण घडतंय किंवा ज्या पद्धतीचे वेगवेगळी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबद्दल विचारली जाते आणि विलिनीकरणाबद्दल साधारण जी चर्चा सुरू आहे त्याबद्दल त्यांनी मनमोकळेपणाने TV9शी संवाद साधला. सुनील काळे, श्रीवर्धन, TV9. तो सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली पक्षाला मजबूत करणार असं तटकरेंनी म्हटलेलं आहे. 2019-2022 मध्ये भाजप एनसीपीचं सरकार व्हावं ही अजित पवारांची इच्छा होती. अजित पवार यांच्या विमान अपघाताची सखोल चौकशी व्हावी असंही तटकरे यांनी म्हटलंय. तर फडणवीसांनी तात्काळ विमान अपघाताच्या चौकशीचे आदेश दिले आहेत असंही तटकरे यांनी म्हटलंय. उच्चस्तरीय चौकशी करून